क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी चेन्नई कसोटी सामन्याचा आनंद सलग तिसऱ्या दिवशी घेतलेला आहे. मी जे सतत म्हणतोय, हा सामना वेगवेगळे रंग दाखवतोय. गंमत बघा, खेळाच्या दुसऱ्या दिवशी 17 फलंदाज बाद झालेले होते आणि आज तिसऱ्या दिवशी फक्त 4 का 5 फलंदाज बाद झाले. 360 पेक्षा जास्त धावा झाल्या, 2 शतकं बघायला मिळाली. या सगळ्या गोष्टीची मजा मी घेतली आणि त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा खेळ चालू झाला तेव्हा सगळ्यांचं लक्ष गिल आणि पंत या जोडीकडे होतं. काय सांगू तुम्हाला, या दोघांनी असा काही जबरदस्त खेळ केला आहे की ऑलरेडी पहिल्या इनिंगमध्ये बांगलादेश संघ मागं पडलेला होता, परंतु त्यांना अजून मागे ढकलणं गरजेचं होतं कारण 3 विकेट भारताच्या गेलेल्या होत्या. ऋषभ पंतला संघ व्यवस्थापनाने मोठ्या विश्वासानं 5व्या क्रमांकावरती खेळायची संधी दिली आहे. KL राहुलच्या अगोदर खेळायची संधी दिली आहे. त्यांनी त्याचा भरपूर फायदा उचलला. गिल आणि पंत दोघंही आक्रमक फलंदाज आहेत, परंतु दोघांच्या खेळण्यामध्ये खूप फरक आहे. गिल हा सरळ बॅटनी खेळतो, एकदम सरळ बॅटनी. त्यांनी इव्हन ज्या सिक्सर मारल्या 4 त्यासुद्धा सरळ बॅटनी मारल्या. बॅकफुटेड पंच, स्क्वेअर कट हे शॉट त्यांनी क्लासिकल मारले आणि पहिल्या इनिंगमध्ये लवकर आऊट होण्याचा सगळा राग गिलनी दुसऱ्या इनिंगमध्ये काढला. आणि मी तर म्हणे, ऋषभ पंत हा एक वेगळा खेळाडू आहे. त्याच्यामध्ये मला एक काय म्हणतात त्याला, गिलख्रिस्टची झलक दिसते. कारण हा विकेट किपिंग तर उत्तम करतोच, पण बॅटिंगमधली त्याची आक्रमकता, त्याचे शॉट मारण्याचा प्रकार, या सगळ्याच गोष्टी अजब आहेत. आज त्यांनी बहारदार बॅटिंग केली, जशी गिलनीसुद्धा बहारदार बॅटिंग केली. परंतु ऋषभ पंतची काय कहाणी हो, याच खेळाडूला जवळजवळ 2 वर्ष अगोदर जबरदस्त मोठा अपघात झालेला होता. त्याच्या गाडीला झालेला अपघात इतका भयानक होता की त्याची दृश्य बघून अंगावरती भीतीने काटा येत होता. त्याची गाडी खूप हाय एंडची होती, त्यामुळे त्याला एअरबॅग्स वगैरे होते, त्याला दुखापत झाली नाही. परंतु नंतर त्याच्या गाडीनं पेट घेतला होता घर्षणामुळे आणि समोरनं एक स्टेट ट्रान्सपोर्टची बस येत होती. त्याच्या कंडक्टरनी ही गोष्ट बघितली, स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि त्या आगीच्या डोंबातनं अक्षरशः ऋषभ पंतला खिडकी फोडून बाहेर काढलं. म्हणून ऋषभ पंतचा जीव वाचला. सगळ्यांना वाटत होतं हा खेळाडू आयुष्यामध्ये चालू शकेल की नाही, परंतु काहीतरी त्यांनी गेल्या जन्मी पुण्य केलेलं असणार. नुसतंच तो चालायला नाही लागला, तर नॅशनल क्रिकेट अकॅडमीत जाऊन त्यांनी ढोर मेहनत केली. निष्णात तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या खाली मेहनत केली आणि नंतर तो चालायला नाही तर पळायला लागला. तो क्रिकेटमध्ये गेल्या वर्षी जेव्हा IPLच्या वेळेला परतला तेव्हा लोकांना वाटलं ठीक आहे, IPL 20 ओव्हरचा खेळ, तो कदाचित खेळू शकेल, तो कदाचित फक्त बॅट्समन म्हणून खेळेल. तो विकेट किपर म्हणूनही खेळला, संपूर्ण सीझन खेळला. T20 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी जागा पटकवली आणि विजेत्या भारतीय संघाचा तो एक मेंबर होता. ही झाली लिमिटेड ओव्हरची कहाणी. अहो, पण 5 दिवसाची कसोटी ही सोपी गोष्ट नसते. त्यातनंही ज्या ध्रुव जुरेलनी इंग्लंड विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती, त्याला मागे ठेवून ऋषभ पंतवरती विश्वास ठेवला गेलेला होता. त्यावेळेला थोडासा तो ध्रुव जुरेलवरचा झालेला अन्यायसुद्धा वाटलेला होता. काही लोकांनी त्याच्यावरती टीकासुद्धा केली होती की ऋषभ पंतला आत्ता कशाला संधी दिली. पहिल्या इनिंगमध्ये छान बॅटिंग करत असताना त्यांनी आपली विकेट बहाल केली. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र त्यांनी चूक होऊन दिली नाही. कडक बॅटिंग त्यांनी आज केलेली आहे, कडक. आणि खास करून स्पिनरला त्यांनी आणि गिलनी जे काही धारेवर धरलं आहे, खडाखड समोर दोघांनी 4-4 षटकार मारलेले आहेत. आणि त्याचबरोबर संपूर्ण मैदानावरती म्हणजे 360 डिग्रीमध्ये या दोघांनी आज खेळ करून दाखवलेला आहे. भली मोठी पार्टनरशिप, 2 सेंचुरीज. त्यामुळे भारतीय संघाला 500 धावांच्या आघाडीचा टप्पा पार करता आला. ज्या क्षणी ती 500 धावांची आघाडी पूर्ण झाली त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये लगेच रोहित शर्माने डाव घोषित केला. वाटलं होतं बांगलादेश संघ परत एकदा पचकेल, परंतु तसं झालं नाही. पहिल्या इनिंगमध्ये जे फलंदाज अगदी चाचपडून खेळत होते
त्यांनी दुसऱ्या इनिंगला सकारात्मक आक्रमक बॅटिंग केली. मग तो झाकीर हसन असू देत किंवा त्याचा सलामीचा दुसरा पार्टनर असू देत, या दोघांनीही सकारात्मक बॅटिंग करत असताना कडाकड शॉट्स मारले. खास करून झाकीरच्या बॅटमधनं तर काही काही लाजवाब शॉट बघायला मिळाले. रोहित शर्मा आणि आकाशदीप, बुमराह, सिराज या तिघांनाही अदलून बदलून बॉलिंग देऊन पाहिली, ज्याचा परिणाम झाला नाही. आणि शेवटी परत एकदा स्पिनरला बॉलिंग देऊन झाल्यावर सुद्धा विकेट मिळत नाही आहे. धावांची भागीदारी अर्धशतकाच्या टप्पा पार करून गेली आहे. 16 ओव्हर्स या होऊन गेलेल्या होत्या आणि भारतीय संघाला पहिली विकेट मिळत नव्हती. त्यावेळेला रोहित शर्माला परत हुकमाच्या पानाकडे जायला लागलं आणि तो म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहनी टप्पा पडून बाहेर जाणाऱ्या बॉलवरती कड तर पकडली झाकीरच्या बॅटची, परंतु तो जो झेल होता तो अत्यंत वेगानं जमिनीकडे चाललेला होता. यशस्वी जयस्वालनी अक्षरशः तुम्हाला सांगतो जमिनीपासनं काही इंचावरती डाव्या एका हातामध्ये पंजामध्ये तो झेल घट्ट पकडून ठेवला. भारतीय संघाला पहिलं यश मिळालं आणि त्याच्यानंतर 3 विकेट ज्या आहेत त्या अश्विननी काढलेल्या आहेत. अश्विननी एका बाजूनी सलग बॉलिंग केली, जवळजवळ 14-15 ओव्हर त्यांनी सलग बॉलिंग केली. सुरुवातीला त्याला यश मिळालं नाही, परंतु नंतर त्यांनी दुसरा सलामीचा बॅट्समन होता त्याचं दांडकं काढलं आणि त्याचबरोबर नंतर 2 ज्या फलंदाजांना त्यांनी आऊट काढलं ते खास स्पिन बॉलरच्या विकेट होत्या. कारण खास करून मुशफिकुर रहीमचं मला आश्चर्य वाटलं. हा फलंदाज मी पहिल्या वेळेला म्हणलं तसं अत्यंत चिकट आणि चिवट बॅटिंग करतो. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा त्याला जास्त काही ठसा उमटवता आला नाही. दुसऱ्या इनिंगला त्यांनी एक कडक सिक्सर मारली बैठकीची आणि नंतर त्या शॉटची धुंदी त्याच्या डोक्यातनं जणू काही गेली नाही. पुढचा बॉल तो परत मारायला गेला आणि हुशार चाणाक्ष अशा अश्विननी तो बॉल थोडा आखडून टाकलेला होता आणि त्यामुळे मिडॉनला उडालेला झेल हा के.एल. राहुलनी पुढे सूर मारत पकडलेला आहे. आत्ताच्या घडीला बांगलादेश संघ अडचणीत आहे. आत्ता सामन्याचा फक्त 3रा दिवस झालेला आहे. आज सुद्धा जवळजवळ सामन्याची 10 षटकं होऊ शकली नाही, कारण चेन्नईच्या चेपॉक मैदानावरचा प्रकाश कमी झालेला होता. आत्ता मी हा ब्लॉग रेकॉर्ड करतोय, हलकीशी बुंदाबांदी म्हणजे हलका पाऊस पडतोय, अत्यंत हलका, परंतु प्रकाश मात्र कमी आहे. सामन्याच्या 4थ्या दिवशी बांगलादेश संघाच्या उरलेल्या बॅट्समनला आऊट करून हक्काचा विजय घेण्याच्याच उद्देशाने भारतीय संघ चेपॉक मैदानावरती उतरणार आहे. या सामन्यामध्ये जी गोष्ट दिसून आली आहे त्याच्यात पहिल्या 2 डावांच्या खेळामध्येच असं दिसून आलेलं आहे की भारतीय संघाची नुसती बॅटिंग आणि बॉलिंग चांगली झालेली नाही आहे, तर कॅचिंग अप्रतिम झालेलं आहे. तुम्ही स्लीपमधले कॅच पहिल्या इनिंगचे आठवा किंवा या दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी जयस्वालचा कॅच बघा, शुभमन गिलनी थोडंसं पुढं सूर मारत पकडलेला झेल बघा किंवा नंतर के.एल. राहुलनी पकडलेला झेल बघा. भारतीय संघातले फिल्डर्स आपल्या बॉलर्सला संपूर्ण साथ देत आहेत, म्हणूनच यशाचा मार्ग मिळतोय. त्यामुळे पहिला दिवस जो होता तो अश्विन आणि जडेजाच्या भागीदारीने लक्षात राहिला. दुसरा दिवस भारतीय बॉलर्समुळे लक्षात राहिला, एका दिवसात 17 विकेट गेल्या. तिसरा जो दिवस होता तो गिल आणि पंतच्या शतकांमुळे लक्षात राहिला. भारतीय संघाने विजयाचा मार्ग चालू केला आहे, त्याच्यामुळे सुद्धा संस्मरणीय झाला आहे. आता 4थ्या दिवशी विजयाची वाट बघायची आहे. तुम्हाला कशी वाटली? आक्रमक बॅटिंग गिल पंत दोघांची आहे. मला त्याच्यात थोडासा फरक वाटतो, तुम्हाला तो फरक वाटतो का? ऋषभ पंतची कहाणी मला आश्चर्यचकित करून सोडणारी आहे. त्याचं आश्चर्य तुम्हाला वाटतं का? मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता बेल आयकॉनची घंटी वाजवा. माझा जो चॅनल आहे यूट्यूबचा चॅनल तो सबस्क्राईब करा, फेसबुक पेज सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला सबस्क्राईब करा आणि आपल्यातला संवाद हा असा चालू राहू देत. परत भेटूया विजयाची होपफुली बातमी घेऊन. मी उद्याचा रिपोर्ट तुमच्यासमोर सादर करीन. बाय बाय.